तर नाशिककरांना सुद्धा या संपाचा फटका बसतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी. बघूयात. हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे आणि त्याचाच फटका आता कुठेतरी नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. नाशिकच्या अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आलेले आहे. काल संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात ही अफवा पसरली का नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही आहे आणि त्यामुळेच नाशिककरांनी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी केलेली होती. अनेक ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचं परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर पोलीस देखील तैनात करण्यात आलेले होते. अभी पेट्रोल तो शिल्लक नहीं है. फिर क्या करेंगे सर, काम भी तो ज़रूरी है, ये तो गवर्नमेंट को सोचना चाहिए. लोग क्या करेंगे, कहाँ जाएंगे. आप हमारी आवाज़ पहुँचाएं. काका काय म्हणणार तुम्ही? आता हे बाहेरगावचे लोक आलेले अचानक रात्रीपासून बंद झालेलं आहे, तर त्यांचे किती गैरसोय होते. आणि फक्त पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लकने बोर्ड लावलेलं आहे, पेट्रोल असूनसुद्धा बोर्ड लावलेलं आहे, काय ते समजत नाही आहे. पेपरला कधी बातमी नव्हती, अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहे. केंद्र सरकारने जे निर्णय घेतला आहे तुम्हाला माहिती आहे का ते काय घेतलं आहे? नाही, त्याच्याबद्दल मला कल्पनाच नव्हती. अचानक पेट्रोल पंप बंद होणार आहे असं मी फक्त काल फेसबुकला वाचलं, म्हणजे बघितलं. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्रक चालकांनी संप पुकारलेला आहे आणि त्याचाच फटका आता कुठेतरी लोकांना बसत आहे. नाशिकमध्ये देखील बरेच पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही आहे. त्यामुळं कामावर जाणारे जे लोक आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. कॅमेरामॅन विक्की कदमसह मी तबरेज शेख, साम TV नाशिक.